तर मी आता यापुढे विनंती करतो संजीवजी यांना 2 शब्द महिला दिनानिमित्त तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा द्या. अखिल भारतीय भांडूप कलाकार कट्टा आणि सर्व महिला, सर्व जे पदाधिकारी असेल, सर्व मेंबर्स असेल, त्यांना सर्वांनी आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आम्ही तुमचा आभारी आहे. आणि एवढं चांगलं टॅलेंट खरोखर भांडूपमध्ये आहे आणि आपण इथे बसून बघितलं, आम्हाला बोलवलं, आभारी आहे. आणि आज या जागतिक महिला दिवशीचा सर्वांना शुभेच्छा. महिला मी आज बघितलं की महिलामध्ये फार टॅलेंट आहे ते सर्वांना माहिती आहे, पण आजचा जे जागतिक दिवस हे आजचा नाही, महिला शक्ती नेहमी आहे. मधल्या कालमध्ये असा माणसाला लागलं होतं की आम्ही मोठे, पण मला लहानपणापासून माझा बाबापेक्षा माझा आई माझा जवळकीचा होता. माझा बाबा फार कडक होता. मी माझा आईचा पदर पकडूनच मोठा झाला आहे आणि माझा आई फार प्रेमळ होता. मी सर्व महिलांमध्ये किंवा माझा बहिणीचा छवी बघतोय, एवढं तुम्ही सुंदर करतात. आणि मला सरप्राईज झालं, नम्रता ताई आणि सागर भाऊला मी ठाण्यामध्ये राहत होतो, त्यांना ओळखतात, आमचा संबंध जवळकीचा आहे. आणि सागर भाऊला जेव्हा बघितला मी चाट पडलो की पूर्वी माझ्यासारखा दिसत होता, आता तरुण झाला आहे. हा, त्यांना अचानक केस आलाय आणि एकदम जवान माणूस झालाय. तो त्यांना पण महिला दिवसाच्या शुभेच्छा. आणि तुम्ही असाच फार भांडूपमध्ये, कारण की भांडूपचं एक दुसरं नाव होतं पूर्वी असा होता की लोकांमध्ये मुंबईमध्ये ट्रेनमध्ये जाताना कुठे हे केलं तर अरे भांडूपचं म्हणजे लोक 2 फूट लांब राहायचं. भांडूपचा असा विचित्र इतिहास होता की फक्त लोकांना मारामारी करायला येतात, लफडे होतात. हा, जेवढा गँगस्टर आहे त्याचा सर्व गँगचा मेंबर भांडूपमधला आहे असा होता. पण खरोखर काल गेला, भांडूप सुधारला, चांगला आहे कलाकार कट्टा. आता पुढे आपण बघणार की भांडूपचा कलाकार मुंबईमध्ये छावी होणार, चांगला होणार. आणि जेवढं शिक्षण आलं आहे, जेवढं काय आलं, आता भांडूप पूर्वीसारखं राहिलं नाही. त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांचं योगदान आहे आणि तुम्ही सर्व ग्रेट आहात. आमचा आदर्शचा पोरगा आहे, मधुराला मी लहानपणापासून बघितलं आहे. मी पण भट्टीपाड्यामध्ये राहत होता. मी तुमचा सारखाच एक साधारण माणूस आहे आणि तुम्ही बोलवल्याबद्दल आम्ही आभारी आहे. वन्स अगेन आय विश यू ऑल अ व्हेरी व्हेरी bright and happy Women's Day. Thank you so much. I and my family and my party Janata Dal will be always grateful to all the people. We really love you. Keep up your talent. You all are so great. We bow before you. Thank you so much. थँक्यू संजीवजी. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे संजीवजीसाठी. संजीवजींनी आपल्याला मराठीतून इतकं चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे संजीवजींसाठी. आता सागरदादांना पण महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्या लागतील तुम्हाला. आणि आता संजीवजींनी सांगितलं तुम्ही आता यंग झाले, त्याच्यामुळे यंग शुभेच्छा. खरोखर सागर दादांना बघून मला असं झालंय. पण जे हो नाही पण काय आहे, ज्या याचा राजकारणामध्ये मी आहे, तर मी असा हे केलं तर लोक पहिला माझा केस काढून टाकला. म्हणून मी जसं आहे तसंच मी